जवाहर कॉलनी त्रिमूर्ती चौक प्रभागाचे भाजपचे नगरसेवक नंदकुमार गवळी यांच्या ऑफिस बॉयला शिवीगाळ करीत धमक्या देत हातात तलवार घेऊन येणाऱ्या जाणाऱ्यांना धमकाव दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेत जवाहर कॉलनी परिसरातून पोलिसांनी आरोपींची धिंड काढली। सीधा सीधा साहब काय सांगाल नेमकं कालचं प्रकरण काय झालं? काल 5:30-5:30च्या दरम्यान मला नागरिकांचा फोन आला की आपल्या ऑफिस समोर आणि बंडू मामा चौकात एक मुलगा त्याच्या हातात चाकू आहे आणि तो लोकांना बळजबरी शिवीगाळ करतोय आणि धावून जातोय। मग मी त्याच्यानंतर इथं आलो, 10-15 मिनिटं बाहेर होतो, आलो असता तो तोपर्यंत नव्हता। मग आम्ही सगळेजण पोलीस स्टेशनला गेलो आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला। पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मला कळालं की तो सराईत गुन्हेगार आहे। पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली, त्याचे फुटेज वगैरे काढले, तर याच्यापूर्वी त्याच्याकडे 5-6 गुन्हे दाखल आहे। 307 सारखे गंभीर गुन्हे, चोरी सारखे, घरफोड्यासारखे त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहे। म्हणून आज सकाळी पोलिसांनी ज्या एरियात त्याची काल धिंगाणा केला होता आणि ज्या एरियात तो राहतो दहशत कमी करण्यासाठी त्याची आज पोलिसांनी धिंड काढली। मी पोलिसांचे मनापासून आभार मानतो की याने सामान्य लोकांमध्ये जे गुंडाविषयी भीती निर्माण होती ती याने बरीच कमी होईल। मला असं एक की तुमचा ऑफिस बॉयला नाही, त्याचं झालं असं की रोडवर चालणारे महिला, लेडी, दुकानदार सगळ्यांना तो शिवीगाळ करत होता। त्यात माझ्या ऑफिसवर जो मुलगा काम करतोय त्यालाही त्यांनी शिवीगाळ केली। तो मुलगा घाबरला आणि ऑफिसच्या तिकडे आला, तेव्हा हे मुलं त्याच्या मागे आले आणि त्यालाही शिवाय करू लागले। आपले नाव? मी नंदकुमार सुरेश गवळी, नगरसेवक भाजपा, प्रभाग क्रमांक 21। काल पोलीस स्टेशन जवाहरनगर हद्दीत संध्याकाळी 5:30 सुमारास अजय कांडे त्याचे दोन्ही भाऊ, एक वीर लिंबराज कांडे आणि जयदा कांडे यांनी काल त्यांच्या वडिलांच्या विरोधात आणि यांच्या विरोधात जे पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली होती ती कंप्लेंट का दिली म्हणून जे पवन गवळे आहेत ते त्यांच्या बंधूचे जे नगरसेवक त्यांच्या ऑफिस मेहता चौकात आहेत, त्या चौकाच्या तिथं जाऊन यांनी रुपेश म्हणून त्यांच्या तिथल्या चौकातला मुलगा आहे तिथं जाऊन चाकू काढून की बाबा ते पवन गवळी कुठं आहे, त्याच्या सासऱ्याने आमच्या विरुद्ध कंप्लेंट का दिली या कारणावरून त्यांनी चाकू हवेत फिरून दहशत निर्माण करून त्यांना पवन गवळी व त्यांच्या इतर यांना जीवानी मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार पोलीस स्टेशनला आली। त्या तक्रारीवरून आम्ही लगेच तात्काळ 2 आरोपींना अटक केली, एक अजय जितेंद्र कांडे आणि दुसरा लिंबराज उर्फ वीरू जितेंद्र कांडे यांना अटक केलेली आहे। आणि एक जय यद्दा जितेंद्र कांडे हा फरार आहे। जे अटक केलेले 2 आरोपी आहेत अजय जितेंद्र कांडे आणि लिंबराज जितेंद्र कांडे याच्यावर यापूर्वी सुद्धा म्हणजे खुनाच्या प्रयत्नाचे, गाड्या जाळण्याचे तसेच मारामारीचे 5 ते 6 गुन्हे आहेत। त्यांच्यावर यापूर्वी प्रतिबंधित कारवाई करून सुद्धा ते हे काम केल्यामुळे त्यांना अटक करून आज आम्ही त्यांनी सांगितलं की स्पॉट होत आहे, आम्ही सांगतो कुठं, त्यानंतर इतर काही त्यांच्या सोशल मीडियावर मिळालेल्या माहिती अनुषंगाने आणखी काही त्यांच्या हत्यार वगैरे भेटतात काही अनुषंगाने त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आम्ही त्यांना घेऊन ते सांगतील त्याप्रमाणे आज आम्ही या स्पॉट ठिकाणी आलेलो आहे।